इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जय भवानी रोडवरील साम्राज्य बिल्डिंगमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी घडली आहे. वैशाली बलखंडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी पती हनुमान त्र्यंबक हिंगे हा फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली बलखंडे यांचे 2 महिन्यापूर्वी हनुमान हिंगे यांच्याशी दुसरे लग्न झाले होते. लग्नानंतर हनुमान हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. शुक्रवारी सकाळी सुमारे 11:30 सुमारास परभणीला कामासाठी सोबत येण्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वैशाली यांनी परभणीला जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हनुमानने आज तुला संपवतो अशी धमकी देत धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर, पाठीवर, पोटावर सपासप वार केल्याचे फिर्यादीत म्हटलेलं आहे. जखमी अवस्थेत वैशाली यांनी त्यांच्या आई मीना काशीनाथ बलखंडे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्या तातडीनं घरी पोहोचल्या. वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मीना काशीराम बलखंडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयित हनुमान त्र्यंबक हिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सपकाळे हे करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.